नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी 2 अट्टल चोरट्यांना अटक करत घरफोडी तसंच वाहन चोरीसारखे 3 गुन्हे उघडकीस आणले। त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान फिर्यादी शेखर कोठेकर आपल्या राहत्या घरी कुलूप लावून देवदर्शनाला गेले होते। दरम्यान चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला आणि चोरी केली। माहिती मिळताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपी निखिल उर्फ बच्चा राजेश नंदेश्वर आणि त्याचा साथीदार सागर उर्फ मंडला विजय रंभाडेला अटक केली। चौकशी दरम्यान त्यांनी चोरीसोबतच घरफोडी आणि वाहन चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, चोरी केलेले वाहन असा मुद्देमाल जप्त केलाय। फिर्यादीने 22 तारखेपासून तर 29 तारखेमध्ये बाहेर होते, लॉक करून गेले होते। जेव्हा 29 तारखेला त्याच्या लक्षात आलं घराचा कढीकोंडा तुटलेले, अलमारीमध्ये ठेवलेले सोनं किंवा कॅश नाही, याच्या बाबतीत रीतसर तक्रार नोंदवल्यावर आम्ही तक्रार दाखल करून घेतली। त्याच्यात 20,000 कॅश होतं, सोन्याची एक रिंग, सोन्याचे टॉप्स आणि चांदीचे गोप। तर तपासादरम्यान एक डाऊटफुल आणि गुप्त बातमीद्वारे एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं, निखिल नंदेश्वरला। तो अगोदर मारामारी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातला आरोपीच आहे। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सागर रंभाड हा पण त्याच्यात होता। सागर रंभाडला ताब्यात घेतलं। सागर रंभाडकडून आम्ही ते सर्व चोरीस गेलेला माल रिकव्हरी केलेले आहे। त्यात त्यांनी जे आणखी चोरीस गेलेलं एक मोटरसायकलचा वापर केलं, ते पण रिकव्हरी करण्यात आली। अंदाजे पूर्ण 1,08,000चा माल मुद्देमाल जप्त करण्यात आलं। चोरी करण्याचा मागचे सागर मंडला आणि निखिल नंदेश्वर हे गुन्हेगार असून यांना दुसरं काय कामधंदेच नाही। एखादा कामधंद्यावर गेलं तरी त्यांची लायकी नाही की एखादा व्यापारी त्याला कामावर ठेवलं, कारण हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत। 17 ते 18 गुन्हे सागर रंभाडवर आहे आणि 4 गुन्हे याच्या निखिल नंदेश्वरवर आहे।